आदमापूरला जा बेटा, सगळं ठीक होईल. हा व्हिडिओ योगायोग नाही, हा एक दैवी संकेत समज. साक्षात बाळूमामांनीच तुला बोलावणं धाडलं आहे. कारण जिथे बाळूमामाची कृपा असते तिथे मोठ्यातलं मोठं संकट थांबतं आणि भरकटलेलं आयुष्य पुन्हा मार्गावर येतं. मित्रा, आज तू मनातून खूप खचला आहेस, नाही का? जगाशी लढताना, परिस्थितीशी झगडताना तू थकला आहेस. तुला वाटतंय की आता सर्व दरवाजे बंद झालेत, कोणीच आपलं उरलं नाही. डोळ्यात स्वप्न आहेत, पण ती पूर्ण करायला अंगात त्राण उरलं नाहीये. पण तू एक गोष्ट विसरतोयस, ज्याचा कोणी नसतो त्याचे बाळूमामा असतात. हे बघ, जोपर्यंत त्या धनगर राजाची इच्छा नसते तोपर्यंत कोणालाही आदमापूरच्या हद्दीत पाऊल टाकता येत नाही. आणि जर आज हा आवाज तुझ्या कानावर पडलाय, जर हे शब्द तुझ्या मनाला स्पर्श करत आहेत, तर समजून घे की तुझ्या आयुष्यातील ती वाईट वेळ आता संपलीय. तुझ्या बापाने, तुझ्या माऊलीने तुला जवळ बोलावलं आहे. तू फक्त श्रद्धेने एक पाऊल उचल, सगळा विचार सोडून दे आणि आदमापूरची वाट धर. तिथे गेल्यावर जेव्हा तू मामांच्या समाधीसमोर नतमस्तक होशील तेव्हा तुला जाणवेल की तुझ्या खांद्यावरचं ओझं हलकं झालंय. त्या पवित्र भंडाऱ्याचा एक कण जेव्हा तू कपाळाला लावशील तेव्हा तुझ्या ललाटावरच्या नशिबाच्या रेषा बदलल्याशिवाय राहणार नाहीत. मामा साक्षात तुझ्या पाठीशी उभे राहून तुला सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजवर लोकांनी तुला फसवलं असेल, पण हा देव कोणाला फसवत नाही. तुझी प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख मामांच्या एका दृष्टिक्षेपात जळून खाक होईल. तिथून परत येताना तू तोच माणूस नसशील जो रडत गेला होतास, तर एक नवा आत्मविश्वास घेऊन परत येशील. आता प्रश्न तुझ्या विश्वासाचा आहे. जर तुझी बाळूमामांवर अतूट श्रद्धा असेल आणि तुला खात्री असेल की मामा हे सगळं ठीक करतील, तर क्षणाचाही विचार न करता हा व्हिडिओ लाईक कर, म्हणजे तुझी हाक मामांपर्यंत पोहोचेल. तुझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी कमेंटमध्ये मनापासून बाळूमामाच्या नावानं चांग भलं नक्की लिही. ज्या तुझ्या जवळच्या माणसाला सध्या आधाराची गरज आहे त्याला हा व्हिडिओ शेअर कर, तुलाही पुण्य मिळेल. आणि बाळूमामांचे असेच पॉवरफुल संकेत रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कर. जा, तयारीला लाग.